हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आपण आज पुन्हा एकदा एक नवीन टॉपिकवर चर्चा करणार आहोत. ज्या 3 राशी ज्याप्रमाणे तुम्ही थंबनेल पाहिलं त्यांचा गोल्डन पिरियड म्हणजे सुनहरे दिवस म्हणता येईल किंवा चमकणारे दिवस असे चालू होणार आहेत. तर ते काय आहे, कोणत्या त्या 3 नशीबवान राशी आहेत ज्यांचा षडाष्टक योग सुरू होत आहे आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट दिसणार आहेत. चला तर मग तेच जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल ना तर लगेच सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या टिप्सची आपण इथे चर्चा करत असतो, जेणेकरून त्याचे लाभ आपल्याला आयुष्यात प्रत्येक क्षणी घेता येतील. तर कोणत्या त्या जास्त वेळ न घालवता राशी आहेत ते बघूया. कारण ज्योतिषशास्त्राच्या अनुसार काही ना काहीतरी ग्रहमान जे आहे, प्रत्येक ग्रह हे चेंज होत राहतात. प्रत्येक ग्रहाचा काही ना काहीतरी प्रत्येक राशीवर इम्पॅक्ट पडत असतो. तर आत्ता सध्या वर्तमानामध्ये मंगळ जो आहे तो कर्क राशी आणि शनी कुंभ राशी यामध्ये विराजमान होत आहेत. तर यामध्ये हे 2 जे ग्रह आहेत ते एकमेकांना 6व्या आणि 8व्या भावामध्ये एकमेकांशी संलग्न राहतील, ज्यामुळे षडाष्टक योग निर्माण होणार आहे, जो या 3 राशींना खूपच शुभ असा परिणाम देणार आहे. तर त्या कोणत्या आहेत शुभ राशी, चला जाणून घेऊया. आणि ज्योतिषशास्त्र काय सांगतं या राशींबद्दल. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये न्याय आणि दंडाची जी देवता आहे, न्याय देवता, ती शनिदेव आहेत आणि सगळ्या ग्रहांचा सेनापती म्हणजेच मंगळ. म्हणूनच मंगळ आणि शनी यांचं खूप महत्त्व मानलं जातं. जिथे मंगळ राशी परिवर्तन करतो तो जो कालावधी असतो तो अल्प असतो, पण शनी राशी परिवर्तन जेव्हा होतं ना तेव्हा ते खूपच असं दीर्घ कालावधीचं असतं. संथ गती असते शनिदेवांची. त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 2.5 वर्ष लागतात, ज्याला आपण ढैया देखील म्हणतो. यामध्येच शनी एका राशीतच पुन्हा एकदा येण्यासाठी त्यांना 30 वर्ष लागतात. जवळजवळ 30 वर्ष पुन्हा ते त्या राशीमध्ये येऊ शकतात. एवढा दीर्घ कालावधी शनिदेवांना लागतो. वर्तमानामध्ये म्हणजे आता सध्या शनी आपला मूळ त्रिकोण जी राशी आहे कुंभमध्ये आहेत. कुंभ राशीमध्ये विराजमान असणार आहेत. म्हणजेच शौर्य, साहस आणि बल असं कारक असे ते मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये आहेत. म्हणूनच हे दोन्ही ग्रह एकमेकांना 6व्या आणि 8व्या भावामध्ये असल्यामुळेच षडाष्टक योग निर्माण करत आहेत आणि यामध्ये या 3 राशींना लाभ देत आहेत. त्यातली पहिली रास आहे मेष राशी. या मेष राशींच्या सगळ्या जातकांना शनी आणि मंगळाचा जो संयोग झालेला आहे, जो षडाष्टक योग झालेला आहे, त्या जातकांना खूप अनुकूल असा ठरणार आहे, अनुकूल असा सिद्धच होणार आहे. कारण येणारे इन्कम सोर्सचे आहेत जे स्तोत्र ते नव्याने तुम्हाला निर्माण होतील. तुम्ही प्रयत्न जो करत आहात, जे कष्ट करत आहात ते थोडेसे वाढवा, ज्याने तुम्हाला नवीन स्तोत्र भेटतील, नवीन अशी लोक भेटतील जे तुम्हाला इन्कम सोर्सशी संबंधित अशी काही माहिती देतील, अशी काही न्यूज देतील किंवा असं कॉन्ट्रॅक्ट भेटू शकतं किंवा अशी कोणती व्यक्ती येईल जी स्वतःहून तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित काही ना काहीतरी माहिती देतील. याशिवाय परिवारासोबत तुमचा समय जो आहे, तो वेळ आहे, तो अगदीच छान जाणार आहे. व्यापारामध्ये कुठली ना कुठली तरी नवीन योजना तुम्ही बनवू शकाल, एवढा छान संयोग आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला चांगला लाभ होताना दिसत आहे. यासोबतच तुमचं वैवाहिक जीवन देखील चांगलं राहणार आहे. आता यासोबत तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही पुखराज रत्न किंवा जे आहे पाचूचं रत्न ते देखील तुम्ही धारण करू शकता. याशिवाय तुमचं मेष राशीचं मंगळ ग्रहाचं रत्न देखील तुम्ही धारण करू शकता, पोवळा. हे तुम्ही सगळं एका जाणकाराकडनं व्यवस्थित विचारून पत्रिका दाखवून करू शकता, जेणेकरून त्याचे लाभ चांगले मिळतील तुम्हाला. आणखीन दुसरी राशी बघूया, जी कोणती लकी रास आहे, ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये शनी आणि मंगळ हे संयोग षडाष्टक योग बनवत आहेत, ज्यामुळे कोणतंही कार्य घेऊ देत कुंभ राशीने ते फलदायी आणि सिद्ध असं होणारं ठरणार आहे. कारण कुंभ राशीचा या दिवसांमध्ये आत्मविश्वास खूप वाढणार आहे. आत्मविश्वासामध्ये जेवढी वाढ होणार आहे त्यामुळे ते कोणते निर्णय घ्यायला
जे साहस करत नव्हते, जे धाडस करत नव्हते आत्तापर्यंत, तर त्यांच्या धाडसी वृत्तीमध्ये वाढ होणार आहे. निर्णय घेण्यासाठी चलबिचल मन होत होतं, घाबरत होते, ते आता न घाबरता बिनधास्तपणे निर्णय घेऊ शकतात. एवढा चांगला आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागा होणार आहे. आपल्या कष्टाला योग्य असं तुम्हाला फळ मिळणार आहे. कोणतं तुमचं जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. याशिवाय जे आत्तापर्यंत खूप दीर्घकाळ झालं तुमची कामे अडकली होती, कामामध्ये काही ना काहीतरी अडथळे येत होते, ते देखील पूर्ण होताना दिसत आहे. म्हणूनच तुमचा बिझनेस असू दे, व्यापार असू दे, त्यामध्ये तुम्हाला सक्सेस हा मिळण्याचे योग तुम्हाला हा षडाष्टक योग बनवून देत आहे. तुमच्या व्यापारासंबंधित कोणताही निर्णय असू द्या, जो तुम्ही घेऊ शकत नव्हता किंवा घाबरत होता, तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला नोकरी जे करतात, त्या नोकरी करणाऱ्यांना देखील, जॉबवाल्यांना चांगले असे अवसर भेटतील, चांगल्या संधी भेटतील. फक्त जागरूक राहा आणि कष्ट व्यवस्थित करत राहा. आणि जागरूक तुम्ही राहिल्यामुळे तुम्हाला लगेच कळेल की इथं ही संधी आपल्यासाठी आलेली आहे. त्या संधीचा फायदा करायचा आहे. नाहीतर तुम्ही निवांत राहताल, काय बघू होईल किंवा नाही होणार, माझं तर असं होतच नाही, असं निगेटिव्ह राहू नका. पॉझिटिव्हिटीने तुम्ही थोडंसं सतर्क राहून बघा, तुम्हाला नक्कीच संधी भेटणार. याशिवाय कुंभ राशीचं स्वास्थ्य, आरोग्य हे चांगलं राहणार आहे. याशिवाय आता बघूया की तिसरी रास कोणती आहे. तिसरी रास आहे जिला हे छान षडाष्टक योग अनुभवायला मिळणार आहे, ती तुळा रास आहे. म्हणजे तूळ रास आहे. शनी आणि मंगलाचा षडाष्टक योग या तूळ राशीच्या जातकांना खूप असा लकी साबित होणार आहे. म्हणजे लक जे असतं ना, नशीब त्यांना साथ द्यायला लागणार आहे. नशीब आणि भाग्य हे पूर्णपणे त्यांच्या बाजूने असणार आहे. यामुळे काय होणार आहे, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. आर्थिक स्थिती जर मजबूत झाली ना, तर काही असू द्या, कितीही गोष्टी असू द्या, त्या चांगल्या व्हायला वेळ लागत नाही. काही गोष्टी असतात ज्या पैशांवरती येऊन अडकतात. ते तूळ राशीच्या लोकांना जास्त चांगल्या प्रकारे अनुभवायला भेटलेलं आहे आत्तापर्यंत. आपले मित्रपरिवार, आपल्या फॅमिलीतील अनेक जे आहे रिलेशन, आपले जे नातेवाईक, त्या सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला कुठे ना कुठेतरी मिळेल. आणि मंगळ आणि शनी तुम्हाला खूप असा भरपूर आशीर्वाद देणार आहेत आता. म्हणूनच तुम्ही तयार व्हा. जे आत्तापर्यंत तुमची अडकलेली कामं होते, तुम्हाला खूप त्रास वाटत होता ते काम करताना किंवा केलं तरी तेवढा फायदा होत नव्हता, तर त्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून जे कष्ट आहे ते वाढवा आणि बघा किती छान असा तुम्हाला अनुभव येतोय. आर्थिक स्थिती ही तुमची चांगली राहणार आहे, चांगली होणार आहे. परिवारामध्ये ज्या काही आत्ता छोट्या-मोठ्या गुरगुरी समस्या चालू होत्या, त्या आता संपणार आहेत. तर या 3 राशींनी आता सतर्क राहावा आणि आणखीन जोमाने कामाला लागा. बघा किती छान अनुभव येईल. आणि ही सामान्य जी अशी साधीशी तुम्हाला माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला किती चांगल्या प्रकारे तुमच्या आयुष्यात सिद्ध होण्यासाठी आणि तुमच्या आत्मविश्वासात वाढ करण्यासाठी मी सांगितली. तर कुठेतरी थोडी जरी माहिती तुम्हाला आवडली, तर जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.